मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा ठराव मंजूर झाला। त्याबद्दल मला बिलावरती बोलू शकत नाही। आपल्याला काय मुद्दा मांडायचा आहे का? त्याबद्दल मला विरोध करायचा नाही की म्हणून आम्ही सांगतो वेगळं आरक्षण द्या, वेगळं आरक्षण द्या। पण आज अध्यक्ष महोदय ज्या जरांगेचा उल्लेख माननीय मुख्यमंत्र्यांनी केला, अहो ते सतत धमक्या देतात। मी तो यासारखा भेकडणे म्हणून सांगत नाही, याला टपकविल त्याला टपकविल, मला स्वतःला धमकी। अध्यक्ष महोदय काय आहे अध्यक्ष महोदय? मी नुसतं टपकशी म्हणलो, मराठवाड्यात शब्द आहे लटेशे घेऊन टपकशी म्हणतो काय म्हणशील। आणि अध्यक्ष महोदय एवढंच नाही तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला तर नेहमीच देतात, अहो आईवरून शिव्या। त्याने उलट घडलं, मला टपकी म्हणतो। तो यासारखा भेटत नाही मी। तिथे बसलेले जे आहेत महसूल आयुक्त, SP, कलेक्टर, त्यांना तर म्हणतात तुम्ही भडकाऊ आहात, आणखी त्यांनाही आईवरून शिव्या। तो काय माझ्या बोलत काय मोबाईल करतो बघतो, तो माझ्या बोलत घराला लावतो, तुला चक्करच बसना, तुला येडच लागला, तिकडे येडायचं तुला औषधात लागला तुला, तो काय बोलत घुसायचं बंद कर। अध्यक्ष महोदय ही दादागिरीची काय चाललेली आहे, याला काय कंट्रोल करणार आहात की नाही? आणि त्यात माया तो घुसूच नको, मग बोलले काय करे। शासनाने या विषयाची गंभीर नोंद घेऊन उचित उपाययोजना करावी। मराठा आरक्षणाचे विधेयक मंगळवारी सभागृहामध्ये संमत झालं। त्यानंतर बुधवारी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका जाहीर केली। कुणबी आणि मराठा एकच आहेत असा अध्यादेश काढा, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा आणि मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या। आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या, अशा मागण्या त्यांनी पुन्हा केल्या आहेत। सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी 2 दिवसात करावी, अन्यथा 24 फेब्रुवारी पासून आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली। हे आंदोलन रोज असणार आहे। आपण आपली गावे सांभाळायची आहेत, कोणी तालुका किंवा जिल्हा घेऊ नये, गावागावात रास्ता रोको आंदोलन करायचं आहे। आता 12वीच्या मुलांच्या परीक्षा आहेत, त्याची काळजी घ्यायची आहे। आंदोलन 24 फेब्रुवारी पासून रोज सकाळी 10:30 वाजता सुरू करा, दुपारी 1 वाजेपर्यंत आंदोलन सुरू ठेवा। ज्याला ही वेळ जमणार नाही त्यांनी दुपारी 4 ते 7 वाजता आंदोलन करायचे आहे। मराठ्यांचे हे आंदोलन शेवटचे असणार आहे, संपूर्ण देश हे आंदोलन बघणार आहे। आंदोलनादरम्यान शांतता ठेवायची आहे, कोणाची गाडी फोडायची नाही, जाळपोळ करायची नाही। आंदोलन संपल्यावर आपल्या शेतावर जाऊन काम सुरू करायचं, रोज रास्ता रोको करून सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा, यासाठी निवेदन द्यायचं। अधिकारी आल्याशिवाय निवेदन इतर कोणाला देऊ नका, सोशल मीडियावर अधिकाऱ्यांना निवेदन देतानाचे फोटो टाका। अशा प्रकारची आंदोलनाची जी दिशा आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी ठरवलेली आहे आणि येत्या 24 तारखेपासून हे आंदोलन जे आहे ते सुरू करायचं आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलंय। कुणी कुठेही यायचं नाहीये, तर आंदोलन आपापल्या गावातच सर्वांनी करायचं आहे असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता हे एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी हाती घेतलेलं आहे आणि याला कशा पद्धतीने यश मिळतं हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकार करतं का हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असे संबंधित व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।